सासू म्हणून कशी आहेस ग, सून म्हणून कशी आहेस ग, बहीण म्हणून कशी आहेस ग, भाऊजाई म्हणून कशी आहेस ग, नणंद म्हणून कशी आहेस ग, जाऊ म्हणून कशी आहेस ग. आणि सगळ्यात पहिला प्रश्न आहे, आई म्हणून कशी आहेस ग. कशी आहेस तू? तू आईसारखी दिसतेस? भारतीय स्त्रीचं दिसणं कधीही एवढं महत्त्वाचं नसतं. भारतीय स्त्रीचं घरातलं अस्तित्व सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, कारण ती आई असते. त्यामुळे आईने आईसारखं दिसावं, आईने आईसारखं असावं. आई म्हणजे नटी नसते, आई आई असते. आई आहे श्रद्धा, आई असे वेदना, आई आहे संवेदना, आई आहे परमेश्वराच्या हुंकाराचा आवाज. परमेश्वराला प्रत्येक घरात जाता येत नाही म्हणून त्यांनी निर्माण केली आई. ती आई शोधतीये मी, सापडत नाही. आज आपल्या स्वतःच्या मुलाची पण अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आम्ही येऊ का, तुम्हाला वेळ आहे का. सगळी नाती विखुरली, सगळ्या नात्यातल्या संवेदना संपत चालल्या. त्यामुळे कडक बोलते. माझाही मुलगा इंजिनियर आहे, पुण्यात त्याला फार मोठं पॅकेज आहे. मी सुद्धा आरामात घरात बसू शकते, मला काही प्रॉब्लेम नाही आहे बरं का बायकांनो. माझा मुलगा फार छान आहे, तो मला सांभाळायला तयार आहे. मी सुद्धा तुमच्यासारखं ब्युटी पार्लरमध्ये रमू शकते. फ्लकिंग, ब्लीचिंग, फेशियल, ब्युटी पार्लरमध्ये रमणं फार सोपं आहे ग. मी दिसते कशी, मी दिसते कशी, मी दिसते कशी, पण मुळात प्रश्न आहे तू आहेस कशी. कशी आहेस?